हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. आज आपण कार्बन कंपाऊंड्सचं कंटिन्युएशन घेणार आहे, ज्याच्यामध्ये विल बी कवरिंग द फर्दर पॉईंट्स इन दिस चॅप्टर. तर आत्तापर्यंत या चॅप्टरमध्ये आपण बॉन्ड्स बघितले, हायड्रोकार्बन्स आता आज आपण स्टडी करणार आहे. वी सॉ कार्बन अ वर्सटाईल एलिमेंट. सो देर आर 4 more points remaining in this chapter, ज्याच्यातलं आज आपण कवर करणार आहे हायड्रोकार्बन्स, फंक्शनल ग्रुप्स अँड होमोलोगस सिरीज. ओके, सो फंक्शनल ग्रुप आणि होमोलोगस सिरीजचे खूप छान चार्ट्स आणि एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमध्ये आहेत. सो वी आर गोइंग टू रेफर युअर टेक्स्टबुक फॉर दॅट. बट बिफोर दॅट मला तुम्हाला हायड्रोकार्बन्स काय असतं याची एक बेसिक अंडरस्टँडिंग द्यायची. ठीक आहे. सो व्हॉट इज हायड्रोकार्बन्स? हायड्रो आणि कार्बन. सो the word says hydro आणि carbon. So any element or any compound that has hydrogen plus carbon will be called as hydrocarbon. For example काय आहे आपल्याला माहिती आहे. सगळ्यात बेसिक एक्झाम्पल लास्ट टाइम जे आपण बघितलेलं, ज्याच्यामध्ये टेट्रा आपण बघितलं होतं, डाय ट्राय टेट्रा. टेट्रामध्ये काय होतं? CH4, दॅट इज सी सेंटरला H H H NH. दिस इज सिम्पल लाईन स्ट्रक्चर ऑफ मिथेन. मिथेन काय बघितलेलं आपण? CH4. ओके, सो हायड्रोजन प्लस कार्बन जेव्हा कंबाईन होतो काय बनतं? हायड्रोकार्बन बनतं. ह्याचं एक बेसिक एक्झाम्पल आपण आधी बघितलं होतं. CH4 म्हणजेच काय? मिथेन. मी कधी असतं? जेव्हा मिथेन, इथेन. पुढे तुम्हाला हा जो टॉपिक आहे नॉमेनक्लेचर ऑफ कार्बन, ह्याच्यामध्ये मिथेनमध्ये मी काय आहे, इथेनमध्ये इथ काय, हे सगळं समजणार आहे. सो दीज आर सफिक्सेस, म्हणजे वर्डच्या आधी येणारे काही असे वर्ड्स किंवा असे पार्ट्स ऑफ द वर्ड दॅट विल हेल्प अस डिकोड इट्स मीनिंग. फॉर एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये जे एक्झाम्पल दिलं ते आपण बघू. इथेन मॉलिक्युलर फॉर्म्युला इथेनचा काय? C2H6. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता एथ कधी येतं? जेव्हा 2 कार्बन असतील. मेथ कधी येतं? जेव्हा 1 कार्बन असेल. जस्ट हिंट देऊन ठेवते. वी आर गोइंग टू स्टडी दिस इन द IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कार्बन कंपाऊंड्स. बेसिकली त्या पॉईंटमध्ये हे आहे. स्टेप 1, जॉईन द 2 कार्बन ॲटम्स विथ सिंगल बॉन्ड. आता आपल्याला माहिती आहे इथे किती कार्बन ॲटम्स आहेत? इथे किती कार्बन ॲटम्स आहेत? 2. सो हिअर वी हॅव 1 कार्बन, 2nd कार्बन. जॉईन these 2 carbons with a single bond is the first step. Use the 6 hydrogen atoms in the molecular formula for fulfilling the tetravalency of both carbon atom. आपण पाहिलं होतं कार्बन इज अ टेट्रावॅलंट ॲटम. टेट्रावॅलंट म्हणजे त्याच्यात 4 हायड्रोजन किंवा 4 पॉईंट्स असे आहेत जिथे दुसऱ्या ॲटमची होल्डिंग कॅपॅसिटी आहे. सो टेट्रावॅलंट कार्बनमध्ये फर्स्ट हायड्रोजन, 2nd, 3rd, 4th, 5th and 6th. So this carbon has 4 valence satisfied. This carbon has 4 valency satisfied. So दोघं पण टेट्रावॅलन्सी सॅटिस्फाय करत आहेत. ठीक आहे. टेट्रावॅलंट म्हणजे काय? 4 हायड्रोजन्स और एनी 4 अदर एलिमेंट्स कॅन बी सबस्टिट्यूटेड इन द प्लेस ऑफ हायड्रोजन जो मिथेनमध्ये आहे. ह्यालाच आपण म्हणतो टेट्रावॅलंट. टेट्रावॅलंट म्हणजे 4 वॅलेन्स places where other atoms can come and combine. Okay, next point here is electron dot structure of ethane. जे इकडे आहे तेच सेम तिथे आहे, फक्त मोड ऑफ रिप्रेझेंटेशन म्हणजे रिप्रेझेंटेशनचा जो वे आहे तो डिफरंट आहे. सो नाव हिअर वी हॅव लाईन स्ट्रक्चर. इथे काय आहे? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आपण बघितलं होतं त्याच्यात 2 कलर पाहिले होते, ब्ल्यू आणि रेड. सो जे ब्ल्यू आहे दॅट इज क्रॉस 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 क्रॉस, आणि जे रेड आहे दॅट इज डॉट डॉट डॉट. अगेन 2 शेड इलेक्ट्रॉन्स अँड 1 डॉट. आता इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस स्ट्रक्चरचा मीनिंग काय असतो किंवा सिग्निफिकन्स काय असतो? हे बघा, सेंटरला जे 2 आहेत ते कार्बन्स आहेत. काय आहेत?
कार्बन्स सी. ठीक आहे. कार्बन ॲटम्स ओव्हरलॅपिंग इलेक्ट्रॉन्स आपण दोघी मध्ये दाखवतो. आणि क्रॉस स्ट्रक्चर डॉट क्रॉस म्हणजे काय, ते जे बॉन्ड आहे, सपोज बॉन्डला आपण 2 इलेक्ट्रॉन पकडू, इथे 2, इथे 2, इथे 2, इकडे आणि इकडे. सो ईच बॉन्ड, फॉर एक्झाम्पल आय विल ड्रॉ इट ओव्हर हिअर. हा एक बॉन्ड आहे, ह्याच्या स्टार्टिंगला एक आणि ह्याच्या एंडिंगला एक. सो किती झाले, क्रॉस आणि डॉट. असंच क्रॉस आणि डॉट इकडे रिप्रेझेंट केलेलं आहे. क्रॉस डॉट डॉट डॉट. इथे डॉट डॉट का आलं आहे, कारण दोन्ही कार्बन शेअर 2 इलेक्ट्रॉन्स इन कॉमन. दोन्ही कार्बन 2 इलेक्ट्रॉन कॉमनमध्ये शेअर करत आहेत. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ कार्बन. याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असतो आणि एक डॉट असतो. जो क्रॉस आहे तो इलेक्ट्रॉन आहे. हे बघा, 2 शेअर्ड इलेक्ट्रॉन आणि हे 2 जो बॉन्ड फॉर्म करतात. इव्हेंच्युअली हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर काय होतं, सेम होतं. ठीक आहे. सो नाव आय होप दिस इज क्लिअर. हायड्रोकार्बन्स पार्ट खूप इझी आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट टाईप ऑफ हायड्रोकार्बन, दॅट इज इथेन आणि इथाईन. ठीक आहे. सगळ्यात पहिली लेट्स नो फ्रॉम द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन. लेट्स मूव्ह इट अ बिट डाऊन. From the structural formula of ethane and propane, it is seen that balances of all atoms are satisfied by what bonds? आता आपण कोणते bonds बघितले? Single bonds. Such compounds are called as saturated compounds. So ज्याचे valencies satisfy होतात, ज्याचे valencies satisfy होतात by single bonds is called as saturated compound is called as, त्या कंपाऊंड्सला काय म्हणतो आपण, सॅच्युरेटेड कंपाऊंड. इथेन प्रोपेन आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर कॉल्ड ॲज अल्केन्स. त्याला काय म्हणतात, अल्केन्स. ANES इज कॉमन ओव्हर देअर. इथेन प्रोपेन आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आर ऑल्सो कॉल्ड ॲज अल्केन्स. ठीक आहे. बेसिक अल्केन म्हणजे काय, इथेन प्रोपेन ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड्स आहेत, अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, अल्केन्स विच आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड का, कारण की त्यांचे व्हॅलेन्सीज सॅटिस्फाईड आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, देर आर 2 more hydrocarbons that contain 2 carbon atoms, namely ethane आणि इथाईन और इथीन आणि इथाईन. आता 3 आहेत. हे बघा, I'll write it down for you. Ethane, इथीन, इथाईन. या तिघांमध्ये डिफरन्स काय आहे, एन, इन आणि आईन. काय आहे, एन, इन अँड आईन. एन म्हणजे सिंगल बॉन्ड, इन म्हणजे डबल बॉन्ड, आईन म्हणजे ट्रिपल बॉन्ड. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नोट दिस की इथेन असेल तर सिंगल बॉन्ड, इथीन असेल तर डबल बॉन्ड, इथाईन असेल तर ट्रिपल बॉन्ड. आता आपण एक्झाम्पल्सने अंडरस्टँड करूया. सो व्हेरी फर्स्ट लेट्स सी द मेथड अँड ड्रॉ स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथीन. पहिले आपण इथीनचा ड्रॉ करू. नेक्स्ट पेजवर आय विल हेल्प यू विथ ड्रॉइंग इथाईन. ठीक आहे. जॉईन द 2 कार्बन्स विथ सिंगल बॉन्ड दॅट इज CC. सगळ्यात पहिले आपण काय करतो, त्याला सिंगल बॉन्ड C आणि C ला जॉईन करतो. ठीक आहे. यूज 4 हायड्रोजन ॲटम्स इन मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सॅटिस्फाईंग द टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ द कार्बन. आता इथीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C2H4. म्हणजे कार्बन 2च यूज करायचे आहेत आपल्याला आणि हायड्रोजन किती पाहिजेत, 4. आता मला सांगा व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होईल का. कार्बन इज टेट्रा व्हॅलेंट. त्याच्या एका कार्बनला किती सबस्टिट्यूशन लागतात, 4. पण इथे तर 3च होत आहेत, इकडे पण 3च होत आहेत इफ दिस कार्बन इज कन्सिडर्ड. सो इट अपियर्स दॅट 1 व्हॅलेन्सी ऑफ ईच ऑफ द 2 कार्बन ॲटम इज नॉट सॅटिस्फाईड. म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी मी कलर चेंज करून दाखवते तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी एक कमी आहे. म्हणजे या कार्बनला सपोज 1 2 3, ह्याला 1 2 3, बट कार्बन काय आहे, टेट्रा
व्हॅलेंट, त्याला 4 ठिकाणी रिप्लेस करावं लागतं. सो आता काय होणार, टू सॅटिस्फाय द टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ द कार्बन ॲटम्स बाय ड्रॉइंग अ डबल बॉन्ड इन द प्लेस ऑफ सिंगल बॉन्ड बिटवीन देम. सो ही प्रोसेस चेंज होऊन आपल्याला ॲक्च्युअल स्ट्रक्चर भेटतं, विच इज 2 कार्बन ॲटम्सच्या मध्ये डबल बॉन्ड. सो आता 1, 2, 3 and 4. सिमिलरली 1, 2, 3 and 4. सो काय झालं, कार्बनची टेट्रा व्हॅलेन्सी म्हणजे 4 प्लेसेसला जिथे व्हॅलेन्स ॲटम्स इलेक्ट्रॉन्स येऊन बसू शकतात ते 4ही प्लेसेस ऑक्युपाय झालेत जस्ट बाय ॲडिंग 1 ॲडिशनल बॉन्ड. आता सिमिलरली जसं आपण आधी पाहिलं तसं ह्याचा जर आपण इलॅबोरेटिव्ह फॉर्म बघितला इन इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस स्ट्रक्चर, तर काय होणार इलेक्ट्रॉन डॉट क्रॉसमध्ये, देअर विल बी 2 बॉन्ड्स इन प्लेस ऑफ 1 बॉन्ड. तुम्ही मागच्या डायग्राममध्ये बघा, इथे एकच ओव्हरलॅप होतं, ठीक आहे, मध्ये दिसतंय सेंटरला ओव्हरलॅप इज ओनली 1. बट नाव इफ वी मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट, द ओव्हरलॅप विल बी फॉर 2, कारण की बॉन्ड्स किती आहेत, 2. व्हॉट हॅव आय एक्सप्लेन, बॉन्ड कसा असतो, इफ दीज आर इलेक्ट्रॉन्स दोन्ही साईडला 1-1 असं लक्षात ठेवा, किंवा डॉट क्रॉसमध्ये असं. सो दिस स्ट्रक्चर फॉर्म्स 1 बॉन्ड. आणि याच्यामध्ये आता 2 कार्बन ॲटम्स, त्याला 4च हायड्रोजन. सो फॉर्म्युला पण तोच राहतोय, C2H4, 2 कार्बन 4 हायड्रोजन, कॉन्स्टंट. शेअर्ड इलेक्ट्रॉन्स, शेअर्ड इलेक्ट्रॉन्स, शेअर्ड इलेक्ट्रॉन्स, शेअर्ड इलेक्ट्रॉन्स, आणि ओव्हरलॅपिंग काय आहेत, 2 अजून इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. सो दिस वॉज समथिंग दॅट यू शुड नो की इथेन, इथाईन आणि इथिन काय असतं त्याच्यामध्ये, दीज ऑल 3 आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन, कारण ह्याच्यामध्ये प्रॉमिनेंटली फक्त कार्बन असतो आणि हायड्रोजन असतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं इथेन इज फॉर सिंगल बॉन्ड, इथिन इज फॉर डबल बॉन्ड, इथाईन इज फॉर ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. नेक्स्ट पेजवर जाऊ. आपण इथे इथिनचं एक्झाम्पल बघत होतो. हे कशाचं एक्झाम्पल होतं, टेट्रा व्हॅलेन्सीवालं. दिस इज इथिन. ठीक आहे, दिस इज इथिन. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. हियर वी हॅव इथिन आणि इथाईनचं कंपॅरिझन. आता द कार्बन कंपाऊंड्स हॅव्हिंग डबल बॉन्ड, the carbon compounds having a double bond or a triple bond between them. The carbon compounds having a double bond or a triple bond between 2 carbon atoms are called as unsaturated compound. Basically saturated म्हणजे काय, saturated म्हणजे काय, saturated म्हणजे S सिंगल बॉन्ड. सॅच्युरेटेड म्हणजे काय, सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, डबल आणि ट्रिपल बॉन्ड. इथे सिंगल बॉन्ड. सॅच्युरेटेड लक्षात ठेवायचं, सिंगल बॉन्ड, 2 कार्बन ॲटम सिंगल बॉन्ड शेअर करतायत, 2 कार्बन ॲटम डबल बॉन्ड शेअर करतायत, 2 कार्बन ॲटम ट्रिपल बॉन्ड शेअर करतायत. ज्याच्यात सिंगल बॉन्डला म्हणायचं अल्केन, डबल बॉन्डला म्हणायचं अल्कीन, ट्रिपल बॉन्डला म्हणायचं अल्काईन. ठीक आहे. सो सिमिलरली इकडे दिलेलं आहे बघा वरती टेक्स्टमध्ये, द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग अ कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज कॉल्ड ॲज अल्कीन, आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जिथे असतो त्याला म्हणतात अल्काईन. जिथे कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड आहे दॅट इज अल्कीन, कार्बन कार्बनचा ट्रिपल बॉन्ड आहे दॅट इज अल्काईन. जनरली अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स आर मोर रिॲक्टिव्ह देन सॅच्युरेटेड कंपाऊंड. अनसॅच्युरेटेड कसे आहेत, जास्त रिॲक्टिव्ह आहेत देन सॅच्युरेटेड कंपाऊंड्स. ठीक आहे. सो बेसिकली सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडमध्ये फरक काय आहे, सॅच्युरेटेडमध्ये कार्बन कार्बनच्या मध्ये सिंगल बॉन्ड असणार आहे, अनसॅच्युरेटेडमध्ये कार्बन कार्बनच्या मध्ये डबल किंवा ट्रिपल असणार आहे. त्यातल्या त्यात पण सिंगल बॉन्डवाल्यांना अल्केन म्हणतात आणि डबल बॉन्डचे जे आहेत त्यांना अल्कीन, ट्रिपल बॉन्डवाल्यांना अल्काईन. पण डबल आणि ट्रिपल दोघं अनसॅच्युरेटेड आहेत, सिंगल इज सॅच्युरेटेड. आय होप दिस इज क्लिअर. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पेज.
आता इथे बेसिक्स तुम्हाला हायड्रोकार्बनमध्ये स्ट्रक्चर कसं लिहायचं एखादं, ठीक आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय, बेसिकली 3 टाईपचे स्ट्रक्चर बनू शकतात, स्ट्रेट चेन, ब्रांच चेन किंवा सायक्लिक चेन, ठीक आहे. 3 टाईपचे कोणते स्ट्रक्चर आहेत, स्ट्रेट चेन्स, ब्रांच चेन्स किंवा सायक्लिक चेन. नाउ लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज स्ट्रेट चेन. मी डायरेक्टली एक्झाम्पल टेक्स्टबुकमधनं पुल केलं आहे, दॅट विल बी मोर इझी फॉर यू टू अंडरस्टँड अँड ग्रास्प, ठीक आहे. फर्स्ट इज स्ट्रेट चेन फॉर कार्बन ॲटम्स. स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे ह्याचा, सी. कार्बन आपण बेसिकली कार्बनचा नंबर इथे वाढताना बघणार आहे आणि सिमिलरली त्याचे आपण एक्झाम्पल्स इथे बघणार आहे. तर 2 कार्बन असतील तर सी सी एच 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 आणि एच. सो बेसिकली एक असं स्ट्रक्चर बनेल. तुम्ही हे फुल करू शकता. इथेनचं स्ट्रक्चर काय आहे, C2H6 C2H6. सिमिलरली बाकीचे स्ट्रक्चर. पण ह्या सगळ्या स्ट्रक्चर्समध्ये आता सपोज आपण हेक्सेन किंवा ब्युटेन ड्रॉ करायचं झालं विथ 4 कार्बन्स, ठीक आहे. आपण ब्युटेन ड्रॉ करूया, ब्युटेन विथ 4 कार्बन, ठीक आहे. ओके, सो सी 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 किती कार्बन झाले, 4. 1 2 3 अँड 4. ओके, नाव वी वॉन्ट टू नो दॅट ह्याचा आपण स्ट्रेट चेन का म्हणतोय, कारण देर इज नो ब्रांचिंग व्हॉटसोएव्हर, कारण की प्रत्येक कार्बनला 4 ची टेट्रा व्हॅलेन्सी झाली पाहिजे. इथे HNR HNR H H H H and H. 1 2 3 4 satisfied. 1 2 3 4 satisfied. 1 2 3 4 satisfied आणि 1 2 3 4 satisfied, ठीक आहे. सो हे काय आहे, हे स्ट्रेट चेन ऑफ कार्बन आहे. काय आहे, स्ट्रेट चेन ऑफ कार्बन. सो आपण याला म्हणतो सॉरी, सो आपण याला म्हणतो स्ट्रेट चेन कार्बन ॲटम्स. इथे सगळीकडे जर तुम्ही नोट केलं तर वी हॅव स्ट्रेट चेन्स ऑफ कार्बन्स. सो ऑल दीज आर एक्झाम्पल्स. हे सगळे काय आहेत, अल्केन्स आहेत. इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, ऑल अल्केन्स मोस्टली आर स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंड्स, ठीक आहे. सो स्ट्रेट चेनमध्ये एवढे सगळे एक्झाम्पल आहेत, बट यू नीड टू रिमेंबर 2 or 3 व्हेरी स्पेसिफिकली एक्झाममध्ये ड्रॉ करताना, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघू आयसोमरिक कंपाऊंड्स. सो बेसिकली आयसोमर काय असतात, 2 आयसोमरिक कंपाऊंड्स विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10. आता C4H10 ला बेसिकली पहिली तर 2 पॉसिबल कार्बन चेन. कार्बन चेन अशी सुद्धा असू शकते, विच विल बी अगेन अ अप अँड डाऊन टाईप ऑफ पॅटर्न. नेक्स्ट इट कॅन बी लाईक C इन सेंटर आणि अजून 4 C 3D पॅटर्न, किंवा 2 आयसोमेरिक कार्बन विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10. आयसोमर्स काय असतात, ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण स्ट्रक्चरली ते वेगळे असतात. इथे तुम्हाला दिसतंय 4 कार्बन जे आपण ड्रॉ केलं, ब्युटेन सेम आहे. ब्युटेनमध्ये स्ट्रेट चेन आहे. इथे कुठली चेन आहे, स्ट्रेट चेन. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर देर इज अ ब्रांच चेन. पण नंबर ऑफ कार्बन ॲटम चेंज होतोय का, नाही. इट विल बी 1 2 3 4. इथे पण काय आहेत, 1 2 3 अँड 4. सो नंबर ऑफ कार्बन ॲटम चेंज होत नाहीये, फक्त त्यांचा स्ट्रक्चरल अपिअरन्स चेंज होतोय. आता ह्याचा थिअरॉटिकल पार्ट जर समजून घ्यायचा झाला तर 2 डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आर ऑब्टेन्ड ऑन जॉइनिंग हायड्रोजन ॲटम so satisfy the tetravalency of carbon atom. The molecular formula of these are same, which is of C4H10. These are 2 different compounds as their structural formula are different. हे दोघं काय आहेत, हे दोघं कंपाऊंड वेगळे आहेत कारण की यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे. दिसायला पण वेगळे आहेत, बट त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे कारण त्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ कार्बन आणि सेम नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स आहेत, ठीक आहे. सो इफ यू सी the phenomenon which compounds having structural formula have the same,
the phenomenon in which compounds having different structural formula have the same molecular formula is called as structural isomerism. Very important definition तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतं. काय येईल एक्झाम मध्ये? डिफाइन स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. व्हॉट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय? कंपाऊंडचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे स्ट्रक्चरल लुक ऑफ द कंपाऊंड्स आर डिफरंट, पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे जर मॉलिक्यूल मोजले त्यातले की कार्बन किती आहे, हायड्रोजन किती आहे, मॉलिक्युल्स मोजले तर दॅर नंबर विल बी सेम. ह्याचं एक्झाम्पल आपण काय बघितलं आत्ताच मागच्या स्लाइडवर? ब्युटेन. हे बघा इथे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स सेम आहेत. 4 कार्बन 4 कार्बन, 10 हायड्रोजन 10 हायड्रोजन. हे बघा 4 आणि 4 8 9 10. इथे पण 3 आणि 3 6 7 8 9 10. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज की स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असतो. स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असतो आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. स्ट्रक्चर डिफरंट, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. ह्याला आपण काय म्हणतो? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आयसोमेरिझम समजलंय? आयसोमेरिझम म्हणजे काय? जेव्हा स्ट्रक्चर डिफरंट असतं कंपाऊंडचं पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. याचं एक्झाम्पल आपण आत्ताच बघितलं, C4H10. C4H10 ह्यालाच आपण म्हणतो ब्युटेन इन अल्केन फॉर्म. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्ही काही घेऊ शकता जिथे ब्रांचिंग दाखवायची एकामध्ये स्ट्रेट चेन दाखवायची. ठीक आहे. द नंबर ऑफ कार्बन ॲटम इंक्रीजेस फर्दर ड्यू टू आयसोमेरिझम ऑब्झर्व्ड इन कार्बन कंपाऊंड्स. द कार्बन चेन इन फिगर बेसिकली तेच सांगताय जे आपण आत्ता बघितलं. एक स्ट्रेट चेन आहे आणि एक ब्रांच्ड चेन आहे. ठीक आहे. सो बेसिक फिगर समजलाय सगळ्यांना. इथे काय? देर इज 2. सो 19.13 जे मागे टेक्स्टमध्ये सांगत होते की दीज आर 2 स्ट्रक्चरल फॉर्म्युले फॉर 1 मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज C4H10. ह्यालाच म्हणतो आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. लेट्स मूव अहेड टू द नेक्स्ट पार्ट दॅट इज रिंग लाईक स्ट्रक्चर किंवा रिंग स्ट्रक्चर ऑफ अ सायक्लोहेक्सेन. एक छोटा पॉईंट आहे ज्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की देर आर ऑल्सो फ्यू अल्केन लाईक कंपाऊंड्स जे रिंग फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे त्याला काही ओपनिंग, बेसिकली ओपन चेन आणि क्लोज चेन. सो हे कशात येतात? क्लोज चेन. ही काय झाली? ओपन चेन. इकडचं काय झालं? क्लोज्ड चेन. वाय इज दिस ओपन चेन? कारण त्याचे दोन्ही एंड्स काय आहेत? ओपन आहेत. बेसिक. क्लोज चेन काय? कारण ज्या कार्बनपासून स्टार्ट होतं तिथेच येऊन परत एंड होतं. ठीक आहे. सो अ कार्बन रिंग इन सायक्लोहेक्सेन काय आहे? एक्झाम्पल, अ कार्बन रिंग इन सायक्लोहेक्सेन. सायक्लो नाव का असेल? कारण इट इज लाईक अ सर्क्युलर पॅटर्न. करेक्ट. म्हणून त्याला काय म्हटलंय? सायक्लो. आणि हेक्स काय? हेक्स म्हणजे 6. हेक्स काय डिनोट करतं? 6. आणि एन काय डिनोट करतं? सिंगल बॉन्ड. एन काय डिनोट करतं? सिंगल बॉन्ड. ठीक आहे. नाव 1 2 3 4 5 आणि हे काय? 6. किती कार्बन आहेत? 6. सगळे कार्बन्स कुठल्या बॉन्डने अटॅच्ड आहेत? सिंगल बॉन्ड. सो काय झालं? 6 आणि एन. तो आपण त्याला नाव काय देतो? हेक्सेन. नाव काय देतो? हेक्सेन. अँड सिन्स इट इज अ सायक्लिक स्ट्रक्चर आपण ह्याला म्हणतो सायक्लोहेक्सेन. काय म्हणतो आपण ह्याला? सायक्लोहेक्सेन. असे रिंग लाईक स्ट्रक्चर्स पण प्रेझेंट असतात विदिन हायड्रोकार्बन्स. ओके. नेक्स्ट इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला फॉर सायक्लोहेक्सेन. आता हा ह्याचा काय झाला? कार्बन रिंग स्ट्रक्चर. फक्त कार्बन रिंग स्ट्रक्चर आहे. आता याचा डॉट लाईन स्ट्रक्चर जर हायड्रोजन सोबत काढायचा झाला. सगळ्यांना आतापर्यंत माहिती पाहिजे की एका कार्बनला टेट्रा व्हॅलेन्सी असते म्हणजे त्याच्यासोबत 4 सबस्टिट्यूशन पॉसिबल आहेत. तुम्ही बघा, एक कार्बन कनेक्टेड टू 4 हायड्रोजन्स. एक कार्बन 4 हायड्रोजन्स ॲज इन 4 सबस्टिट्यूशन्स. एक कार्बन कनेक्टेड टू अदर 4.
this carbon connected to 2 other carbons and 2 other hydrogen. बेसिकली टेट्राव्हॅलेंटचा अर्थ आत्तापर्यंत तुम्हाला समजला पाहिजे. टेट्राव्हॅलेंट कार्बन म्हणजे काय, एका कार्बनवर 4 सबस्टिट्यूशन होऊ शकतात कारण त्याच्यात 4 व्हॅलेन्स प्लेसेस आहेत टू होल्ड अदर एलिमेंट्स. ठीक आहे. सो हे काय स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ सायक्लोहेक्सेन आणि दिस इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ सायक्लोहेक्सेन विथ ओनली कार्बन चेन. ठीक आहे. आता जर इथे डबल बॉन्ड्स ॲड झाले तर काय होईल, हेक्झीन होईल. ठीक आहे. आणि ट्रिपल झाले तर आपण बघूया पुढे. ठीक आहे, नॉमेनक्लेचरमध्ये. बट नाव फॉर नाव ऑलवेज रिमेंबर की डबल बॉन्ड इज हेक्झीन, ट्रिपल बॉन्ड इज हेक्झाईन. आणि हायड्रोकार्बन 3 पॅटर्नमध्ये असतात. आयदर दे कॅन बी स्ट्रेट चेन, दे कॅन बी ब्रांच्ड चेन किंवा रिंग्स ऑफ कार्बन ॲटम. हे ब्रांच चेनचं एक्झाम्पल आहे, हे रिंग स्ट्रक्चरचं एक्झाम्पल आहे आणि हे स्ट्रेट चेनचं एक्झाम्पल आहे. मी तिन्ही पण एका पेजवर का घेतले, बिकॉज आय वॉन्टेड यू टू व्हिज्युअलाइज अँड बी एबल टू कम्पेअर करता आलं पाहिजे की ही स्ट्रेट चेन आहे, स्ट्रेट चेन ऑफ कार्बन. इथे पण तुम्ही बघू शकता ही पण स्ट्रेट चेन आहे, ही ब्रांच चेन आहे आणि ही सायक्लिक चेन आहे. विदिन दिस कन्सेप्ट आपण अजून एक कन्सेप्ट बघितली विच वॉज ऑफ आयसोमेरिझम. आयसोमेरिझम काय असतं, ज्याच्यात स्ट्रक्चरल कंपोनेंट किंवा स्ट्रक्चरल फॅक्टर ऑफ द कंपाऊंड इज डिफरंट आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, व्हेरी व्हेरी सेम. एक्झॅक्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युलाला आपण म्हणतो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ठीक आहे. नेक्स्ट नाव आय थिंक वील स्टॉप फॉर हायड्रोकार्बन्स ओव्हर हिअर. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा नॉमेनक्लेचरचा. वी विल स्टडी नॉमेनक्लेचर इन दी like in the coming classes, but hydrocarbons madhe I hope you are clear with what is hydrocarbons, what are alkanes, alkenes, alkynes, and also I'll be sharing, okay, I'll share the textbook page here. ठीक आहे. आता एक चार्ट दिलेला आहे टेक्स्टबुक मध्ये which is something like this. I'll just, ठीक है, हा चार्ट बघा. इट मेक्स इट व्हेरी इझी टू अंडरस्टँड अँड व्हिज्युअलाइज. ठीक आहे. आता बघा इथे विल गो पार्ट बाय पार्ट. ओके. फर्स्ट इज सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. आत्तापर्यंत आपल्याला सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेडचा डिफरन्स समजला आहे. सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल आणि ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. सॅच्युरेटेड म्हणजे काय, सिंगल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल आणि ट्रिपल बॉन्ड. नेक्स्ट स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन असे दिसतात. ब्रांच चेन हायड्रोकार्बन. स्ट्रेट चेन म्हणजे काय बघा, कार्बन एका लाईनमध्ये आहे, इथे पण कार्बन एका लाईनमध्ये आहे, 3 आहेत, 3ला आपण म्हणतो प्रॉप, म्हणून इट इज प्रॉप इन. इन काय आहे, कारण की डबल बॉन्ड. प्रॉप आईन. प्रॉप कारण 3 कार्बन आहेत, आईन YNE कारण इट इज अ ट्रिपल बॉन्ड. एन सिंगल बॉन्ड, इन डबल बॉन्ड, आईन ट्रिपल बॉन्ड. सो नाव वी सी इथे एन आहे म्हणून सिंगल बॉन्ड. हे झाले स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन. आता ब्रांच चेन हायड्रोकार्बन. एक्झाम्पल काय आहे, आयसोब्युटेन. आपण आधी कुठलं स्ट्रक्चर बघितलं होतं स्ट्रेट चेन मध्ये, ब्युटेन. त्याचाच आयसोमर, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे पण डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. 4 कार्बन 10 हायड्रोजन म्हणून आपण त्याला म्हणतो आयसोब्युटेन कारण इट इज अन आयसोमर ऑफ ब्युटेन. करेक्ट. 3 कार्बन्स 1 कार्बन बिलो अँड रिस्पेक्टिव्ह हायड्रोजन ॲटम्स. नेक्स्ट आहे आयसोब्युटायलीन. आयसोब्युटायलीन म्हणजे काय, आयसोब्युटायलीन ब्यूट म्हणजे 4 कार्बन अगेन, लीन. लीन म्हणजे काय, त्याच्यामध्ये हायड्रोजन्स कमी आहेत आणि एक डबल बॉन्ड ॲड होतोय, दॅट विल बी बिटवीन एनी 2 कार्बन ॲटम्स. ठीक आहे. डबल बॉन्ड आहे म्हणून इट इज इन. नेक्स्ट सायक्लिक हायड्रोकार्बन. आपण आत्ताच पाहिलं, ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय होतं, सायक्लोहेक्सेन. सायक्लोहेक्सेन, आय होप इट इज विजिबल. ठीक आहे. सायक्लोहेक्सेन आहे. सायक्लोहेक्सेन C6H12. 6 कार्बन atoms attached to tetravalency wise different hydrogen atoms, and we have
सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेन. पेंट म्हणजे काय 5, हेक्स म्हणजे काय 6. सो पेंटेन म्हणजे 5 कार्बन ॲटम्स कनेक्टेड टू रिस्पेक्टिव्ह हायड्रोजन ॲटम्स. हे कशाचे एक्झाम्पल आहेत? सायक्लिक हायड्रोकार्बन. आता सायक्लोहेक्झीन. सायक्लोहेक्झीन. इन म्हणजे काय डबल बॉन्ड. सायक्लोहेक्स आहे. हेक्स म्हणजे 6 कार्बन फिक्स आहेत. हेक्स म्हणजे काय 6 फिक्स कार्बन्स. सो 6 कार्बन्स पहिले ड्रॉ करायचे, त्यांची टेट्रा व्हॅलेन्सी काढायला लागायची आणि मग इन दिसलं म्हणजे कुठल्या तरी एका कार्बनची व्हॅलेन्सी मीट होत नाहीये आणि तिथे आपण डबल बॉन्ड ॲड करणार आहे. सिम्पली इट विल बी सायक्लोहेक्झीन. इन कारण की डबल बॉन्ड. आता एक असतं बेन्झीन. C6H6. ठीक आहे. C6H6 म्हणजे काय कार्बन 6च आहेत, हायड्रोजन पण 6 आहेत. मग आता किती प्लेसेसला, इथे आपल्याला माहिती आहे की 10 होते हायड्रोजन. सो किती प्लेसेसला डबल बॉन्ड ॲड करावा लागला? एकच जागेवर. पण आता इथे हायड्रोजन पण 6च आहेत. सो व्हॉट विल हॅपन? 1 2 3. सो टोटल किती लागतात आपल्याला? 4. 1 2 3 आणि 4. ह्याचं 1 2 3 आणि 4. ह्याचं 1 2 3 आणि 4. सो प्रत्येक 2 कार्बन ॲटमच्या मध्ये इथे डबल बॉन्ड ॲड केलेला आहे. आता तुम्ही बघत असाल एक डबल बॉन्ड असो, 2 असो, 3 असो, इट डझंट मॅटर, इट विल ऑलवेज बी इन. आणि हा पर्टिक्युलर कंपाऊंडला एक नॉमेनक्लेचर आहे विच इज बेन्झीन. ठीक आहे. C6H6 लक्षात ठेवायचं. C6H6 इज अ 6 कार्बन डबल बॉन्ड असणारा कंपाऊंड ज्याच्यात अल्टरनेट कार्बनच्या मध्ये काय आहेत? डबल बॉन्ड आहे. ठीक आहे. याला एका डिझाईन पॅटर्नमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. 6 कार्बन ॲटम्स विथ अल्टरनेटिंग डबल बॉन्ड्स इज कॉल्ड ॲज बेन्झीन. C6H6. ठीक आहे. आणि इथे हायड्रोजन्स पण काय आहेत? 6 आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला लक्षात ठेवला तर खूप इझी होतं स्ट्रक्चर काढायला. तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉइंगची प्रॅक्टिस करावी लागेल आणि यू विल बी व्हेरी गुड इन ड्रॉइंग स्ट्रक्चर्स अँड रायटिंग द नॉमेनक्लेचर इयर आफ्टर. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहे दॅट इज, so it is learned from structural formula of benzene that it is a cyclic unsaturated hydrocarbon. There are 3 alternate double bonds in this 6-membered ring. So question आला, what is benzene? Benzene is an unsaturated. Unsaturated का? कारण की त्याच्यात डबल बॉन्ड्स आहेत. ठीक आहे. Benzene is an unsaturated compound which is cyclic in nature. It has 3 alternate double bonds in the 6-membered ring structure of benzene. And the compounds having this characteristics unit in their structure are called as aromatic compounds. So तुम्हाला पुढच्या क्लासेसमध्ये 11th 12th मध्ये there will be a concept or a lesson called as aromatic compounds. जसं आता आहे कार्बन कंपाऊंड. सो ज्या पण ग्रेटर कंपाऊंड्समध्ये बेन्झीन रिंग असते किंवा बेन्झीनचा एक पार्ट असतो त्या कंपाऊंड्सला आपण म्हणतो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. MCQसाठी फिलअपसाठी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे. What are aromatic compounds? The compounds that contain this structure like benzene is called as aromatic compounds. So, okay students, I hope you had a good session. Next class madhe, next part of this chapter will be covering functional groups and further on the nomenclature of carbon compounds and nantar polymers. Okay, thank you.